नमस्कार, मी रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात ब्लाऊजचे पाठीमागील गळ्याची डिझाईन। तर पानगळा आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथं पानगळ्याला लेस बघा कोणत्या पद्धतीने लावायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका। तर इथं पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, शिवून तयार होते 12.5 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच घेतलेला आहे आणि इतर रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच, कारण छाती बघा 30 आहे त्यामुळे मी 9.5ची इथं घडी घेतलेली आहे रुंदीला आणि इथं मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच याप्रमाणे आणि इथं चौकोनी बॉक्स मी मार्किंग करून इथं मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर आकार इथं 1.25 इंचावरती दिलेला आहे, इथं बघू शकता आणि इथं शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच याप्रमाणे आणि इथं खालून गळा रुंदी घेतलेली आहे गळ्याची 3 इंचाने घेतलेली आहे। तुम्ही 2.5 ठेवू शकता, डीपने का पाहिजे असेल तर तुम्ही 3 ठेवायचा आहे खालून गळा रुंदी आणि ह्याप्रमाणे चौकोन बॉक्स मी मार्किंग करून घेतलेला आहे। तर इथं बघा हा चौकोन बॉक्स मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि आधी अस्तरची आपण कटिंग करून घेणार आहे। तर इथं पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला। तर ह्याप्रमाणे पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हा गळा आपण आता कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथं अस्तरचा केलेला आहे गळा, त्याचप्रमाणे इथं मेन कपड्याचा सुद्धा गळा हा आपण कटिंग करणार आहे। तर ह्याप्रमाणे दोन्ही पण अस्तरचा आणि मेन कपड्याचा गळा कटिंग करून झालेला आहे, तर बघू शकता तुम्ही। तर आता काय करायचं आहे, तर इथं मेन कपड्याला आपण अस्तर जोडून घेणार आहे। तर अस्तर बघा याप्रमाणे ठेवायचं आहे आणि मेन कपडा हा सरळ ठेवायचा आहे, सरळ वरती असा ह्याप्रमाणे वरचा भाग सरळ आहे मेन कपड्याचा आणि त्यावरती अस्तर ठेवून आपण गळ्याच्या बाजूने 1/2 इंचाने शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत डिझाईनचे आणि असे वेगवेगळे प्रत्येक व्हिडिओ मी अपलोड करत असते। तर ते तुम्ही जाऊन रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन, त्या पण तुम्ही चेक करू शकता। तर इथं पानगळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर बघा ह्याप्रमाणे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि अस्तर हा आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे। तर आता अस्तरवरून एक शिलाई देऊन घेऊयात पानगळ्याला, वरून अस्तरच्या वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ह्याप्रमाणे अस्तरच्या वरून शिलाई दिलात तर खूप सुंदर दिसते फिनिशिंग, त्यासाठी इथं वरून एक शिलाई देणं खूप गरजेचं असतं बघा। तर इथं व्हिडिओतला थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथं ह्याप्रमाणे शिलाई देऊन झालेली आहे आणि आता सरळ आपण आतील बाजूने अस्तर हा सरळ फोल्ड करून घ्यायचा आहे, तर थोडाही वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपण वरून पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं ह्याप्रमाणे पूर्णपणे गळ्याला आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर आता पुन्हा आपण परतून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या बाजूने बघा मेन कपडा आणि अस्तर पुन्हा जोडून कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे ह्याप्रमाणे शिलाई देत आहे। तर चॅनल जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे ह्याप्रमाणे पूर्णपणे शिलाई झाल्यानंतर राहिलेले एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे। तर मेन कपड्याचं बघा थोडं एक्स्ट्राचं पण ठेवून कट केलेलं असतं, त्यासाठी इथं बघा जास्त उरलेलं असतं ते आपण इथं कटिंग करून घेत आहे। तर इथे ह्याप्रमाणे पूर्णपणे अस्तरच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे। तर याप्रमाणे पूर्णपणे गळा आपला तयार झालेला आहे। तर आता इथं टक्स देऊन घ्यायचे आहेत कमरेच्या भागाला। तर इथं फोल्ड करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे आणि सेंटरपासून 4 इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे टक्सला आणि वरती 3.5 इंचाने लांबीला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर ह्याप्रमाणे 2 टक्स आपले मार्किंग करून झालेले आहेत आणि टक्सना बघा असे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ह्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। तर आता इथं टक्स देऊन झाल्यानंतर आपण इथं कमरपट्टी जोडून घेणार आहे। तर कमरपट्टी जोडतेवेळी बघा इथं मध्ये मध्ये 2 बाजूंना 1-2 चुन्या पकडून घ्यायच्या आहेत त्याप्रमाणे आणि पूर्णपणे पट्टी ही आपली कमरेच्या भागाला जोडून घ्यायची आहे। तर ह्याप्रमाणे जोडून घेतलेली आहे। पुन्हा वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे पट्टीवरून आणि ही पट्टी पुन्हा फोल्ड करून आतल्या बाजूने ह्याप्रमाणे
मोठी एक शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण इथं हात शिलाई द्यावी लागते, त्यासाठी इथं 5 नंबरची टिप देऊन घ्यायची असते. तर याप्रमाणे पूर्णपणे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आता इथं आपण लेस जोडून घेणार आहे. तर लेस बघा ह्याप्रमाणे मी गोल्डन कलरची घेतलेली आहे. गोल्डन कलरची बघा पिंक कलरवरती एकदम उठून दिसते, त्यासाठी इथं गोल्डन कलरचीच घेतलेली आहे. आणि ह्याप्रमाणे इथं गळ्याला आधी जोडून घेणार आहे मी. पूर्ण गळ्याभोवती जोडून घ्यायची आहे ही लेस. तर इथं लेस जोडते वेळी बघा कॉर्नरवरती एक चुनी देऊन घ्यायची आहे ह्याप्रमाणे. त्याप्रमाणे लेस जोडून घेत आहे मी. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसच्या शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं पूर्णपणे गळ्याला आपली लेस जोडून झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि इथं थोडीशी मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपण तिथंसुद्धा एक्स्ट्राची पुन्हा लेस जोडून घेणार आहे. तर याप्रमाणे मार्किंग करून दुसऱ्या बाजूला पण प्रेस करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे. म्हणजे दुसऱ्या बाजूला पण प्रेस होतं ते आपण डार्क करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे. तर इथं मार्किंग ही डार्क करून घ्यायची आहे आणि इथं पुन्हा लेस आपण ह्याप्रमाणे ठेवून बघा व्यवस्थितपणे जोडून घेणार आहे. तर इथं पूर्ण गळ्याला आपली लेस ही जोडून झालेली आहे. तर लेसच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं ही डिझाईन आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं गळ्याला नॉटसुद्धा जोडून घेऊ शकता. तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. धन्यवाद.